नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन जे आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचाच हा जो भाग येतोय तो म्हणजे फेनॉलचं प्रिपरेशन. तर जसं अल्कोहोल, फेनॉल आणि इथर या तिघांनाही आपण ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणून ओळखतो. तर त्यातलं अल्कोहोलचं प्रिपरेशन लास्ट लेक्चरला आपण कंप्लीट केलेलं आहे. आता त्याचा पुढचा जो भाग आहे किंवा ह्या टॉपिकचा पुढचा जो पार्ट आहे फेनॉलचा, त्या फेनॉलच्या प्रिपरेशनकडे आपण वळतो. मग अशा कुठल्या मेथड आहेत की ज्या मेथडच्या साहाय्याने आपल्याला फेनॉलचं प्रिपरेशन करता येतं? तर त्यातली पहिली मेथड जी आहे ती आहे फ्रॉम क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनपासूनची ही जी मेथड आहे ती आपण आज पाहणार आहोत. पहिली मेथड आहे ही फ्रॉम क्लोरोबेन्झिन बाय डॉज प्रोसेस. फेनॉलचं प्रिपरेशन आपण याच्यामध्ये करतो आहे क्लोरोबेन्झिनपासून. डॉज ह्या सायंटिस्टने ती डेव्हलप केलेली आहे म्हणून ह्या प्रोसेसला डॉज प्रोसेस असं म्हटलं जातं. मग काय आहे ही डॉज प्रोसेस? तर याच्यामध्ये आपण क्लोरोबेन्झिन जे आहे ते क्लोरोबेन्झिन स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरत असतो आणि ह्या क्लोरोबेन्झिनला ज्यावेळी कॉस्टिक सोडा किंवा NaOH याच्याबरोबर मिक्स केलं जातं हायर टेम्परेचरला, नियर अबाउट 623 केल्विन एवढ्या हायर टेम्परेचरला ज्यावेळी क्लोरोबेन्झिनला कॉस्टिक सोडा किंवा NaOH बरोबर हीट केलं जातं आणि 300 ॲटमॉस्फिअर एवढं टेम्परेचर मेंटेन केलं जातं, त्यावेळी त्याच्यापासून करस्पॉन्डिंग आपल्याला सुरुवातीला सोडियम फेनॉक्साईड हे साल्ट मिळतं. त्या सोडियम फेनॉक्साईडला पुन्हा डायल्यूट ॲसिड बरोबर किंवा डायल्यूट HCl बरोबर ट्रीट केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला फेनॉल जो आहे तो फेनॉल काय करता येतो, तयार करता येतो. ही जी मेथड आहे ही डॉज प्रोसेस म्हणून ओळखली जाते. याच्यामध्ये आपण 2 स्टेपमध्ये या फेनॉलचं प्रिपरेशन करतो. पहिल्यांदा आपण काय करतो तर क्लोरोबेन्झिनला कॉस्टिक सोडाबरोबर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला कंबाईन करतो आणि त्याच्यापासून सोडियम फेनॉक्साईड हे साल्ट तयार करतो. परत त्या साल्टला आपण डायल्यूट ॲसिड बरोबर ट्रीट करून त्याच्यापासून मग फायनली हे फेनॉल जे आहे ते फेनॉल रिगेन करतो. ठीक आहे. त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे बघा. क्लोरोबेन्झिन फ्युज्ड विथ NaOH that is caustic soda at 623 Kelvin temperature and 300 atmospheric pressure, followed by treatment with dilute HCl to give phenol. म्हणजे काय तर क्लोरोबेन्झिनला सुरुवातीला कॉस्टिक सोडाबरोबर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला आपण कंबाईन करतो आणि त्याच्यानंतर पुढं डायल्यूट HCl बरोबर त्याला फर्दर ट्रीट करून त्याच्यापासून फेनॉल जे आहे ते फेनॉल मिळवतो. मग त्याची रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन कशी पहा. इथं हे क्लोरोबेन्झिन आपण स्टार्टिंग मटेरियल घेतलेलं आहे. बेन्झिन रिंगला हा क्लोरीन आहे म्हणजे हे क्लोरोबेन्झिन आहे. या क्लोरोबेन्झिनला कॉस्टिक सोडा किंवा सोडियम हायड्रॉक्साईड NaOH बरोबर 623 केल्विन आणि 300 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर एवढ्या प्रेशरला जर कंबाईन केलं किंवा हीट केलं तर सुरुवातीला त्याच्यापासून सोडियम फेनॉक्साईड जे आहे ते सोडियम फेनॉक्साईड हे साल्ट तयार होतं. तर याच्यामध्ये काय होतं, हा जो कॉस्टिक सोडा आपण इथं वापरलेला किंवा जे NaOH वापरलेला आहे त्या NaOH मधला हा टर्मिनल जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्या हायड्रॉक्सिल ग्रुपातला हायड्रोजन आणि हा क्लोरीन असा इथं HCl म्हणून बाहेर पडतो. राहिलेला हा NaO जो आहे सोडियम आणि ऑक्सिजन, हा NaO डायरेक्ट ह्या बेन्झिन रिंगला म्हणजे क्लोरीनच्या जागी तो त्याची जागा घेतो आणि इथं सुरुवातीला मिळतो तुम्हाला C6H5ONa. हा इथला हायड्रोजन आणि हा HCl बाहेर पडला की राहिलेला हा NaO बेन्झिन रिंगला इथं जॉईन होतो. इथं क्लोरीनच्या जागी तो त्याची जागा घेतो आणि तुम्हाला मिळतं C6H5O- Na+ असं सोडियम फेनॉक्साईड. सोडियम फेनॉक्साईड जे आहे ते सोडियम फेनॉक्साईड इथं आपल्याला साल्ट म्हणून मिळतं किंवा इंटरमिडिएट म्हणून मिळतं. परत ह्या सोडियम फेनॉक्साईडला किंवा ह्या तयार झालेल्या साल्टला डायल्यूट HCl बरोबर ज्यावेळी आपण फर्दर ट्रीट करतो किंवा कंबाईन करतो त्यावेळी त्या डायल्यूट HClचं काम काय तर हे जे डायल्यूट ॲसिड आपण इथं वापरतो तो इथं प्रोटोनेशनचं काम करतो. हे जे साल्ट तयार झालेलं आहे C6H5O- Na+ या डायल्यूट ॲसिडमुळं या साल्टचं किंवा ह्या सोडियम फेनॉक्साईडचं इथं प्रोटोनेशन होतं. हा C6H5O- Na+ जो आहे इथं हे डायल्यूट HCl मधला H+ जो आहे तो H+
इथं ह्या Na+ला रिप्लेस करतो, या सोडियमला रिप्लेस करतो आणि त्याच्याऐवजी आपल्याला मिळतं इथं C6H5OH असा फेनॉल मिळतो. C6H5OH हा सोडियम जातो, त्याची जागा हा हायड्रोजन घेतो. बाहेर पडलेला सोडियम हा क्लोरीन बरोबर कंबाईन होतो आणि NaCl हा Na+ आणि इथला हा HCl मधला Cl- असा NaCl हे बाय प्रॉडक्ट जे आहे ते बाय प्रॉडक्ट इथं आपल्याला मिळतं. अशा प्रकारे इथं आपण त्या सोडियम फेनॉक्साईडचं डायल्यूट ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये प्रोटोनेशन करून फायनली हे स्टेबल प्रॉडक्ट जे आहे फेनॉल, ते फेनॉल आपल्याला इथे मिळतं. तर अशा प्रकारे हे पहिली मेथड आहे की ज्या पहिल्या मेथडमध्ये आपण क्लोरोबेन्झिनपासून डॉज प्रोसेसच्या साहाय्याने फेनॉल जे आहे ते फेनॉल तयार करतो. आता त्याच्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपण फेनॉल वेगळ्या पद्धतीनं तयार करतो ती आहे फ्रॉम क्युमिन, की जी कमर्शियल मेथड म्हणून सुद्धा ओळखली जाते. ठीक आहे. जर फेनॉलचं कमर्शियल तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल, कमर्शियल याचा अर्थ काय, तर मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा तुम्हाला फेनॉल तयार करायचं असेल तर त्यासाठी इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी ही मेथड आहे, ज्याला आपण कमर्शियल मेथड म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. आता याच्या आधीची जी मेथड होती डॉज प्रोसेस, ती एस्पेशली स्मॉल क्वांटिटीमध्ये जर फेनॉल तयार करायचं असेल तर त्यासाठी वापरली जाते, म्हणजे ती कमर्शियल मेथड नाही आहे. त्याचं रिझन काय, तर एकतर त्या प्रोसेसमध्ये 2 स्टेप जे आहेत ते 2 स्टेप आपल्याला वापरावं लागतात. सुरुवातीला क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्जन आपल्याला सोडियम फेनॉक्साईडमध्ये करावं लागतं कॉस्टिक सोडा बरोबर हाय टेम्परेचर हाय प्रेशरला कंबाईन करून, आणि नंतर मग सोडियम फेनॉक्साईडला आपल्याला डायल्यूट ॲसिड बरोबर ट्रीट करून फायनली फेनॉल तिथं मिळतं. मग तिथं सुरुवातीची जी पहिली स्टेप आहे त्या पहिल्या स्टेपमध्ये 100% कन्व्हर्जन जे आहे ते 100% कन्व्हर्जन अचीव झाल्याशिवाय आपल्याला फर्दर प्रोटोनेशन जे आहे, म्हणजे डायल्यूट ॲसिड बरोबर आपण जेवढे त्या साल्टला किंवा सोडियम फेनॉक्साईडला कंबाईन करतो आणि प्रोटोनेशन करून फेनॉल मिळवतो, तर ते पुढची स्टेप जे ते 100% पहिल्या स्टेपमध्ये प्रॉडक्ट मिळाल्याशिवाय आपल्याला ते करता येत नाही. मग इथं काहीतरी लिमिटेशन्स आहेत त्या पहिल्या स्टेपला. मग त्याच्याऐवजी दुसरी अशी कुठली तरी मेथड आहे का की ज्या मेथडमध्ये आपल्याला 100% कमर्शियली, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे फेनॉल जे आहे ते अल्टरनेटिव्ह दुसऱ्या कुठल्या एखाद्या मेथडनं मिळता येते का, याचं थोडंसं कुठंतरी प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलं की क्युमिन हे एक असं कंपाऊंड आहे की या कंपाऊंडपासून आपल्याला कमर्शियली कमी वेळेमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला हा फेनॉल जो आहे तो फेनॉल काय करता येतो, मिळवता येतो. म्हणून ही कमर्शियल मेथड आहे फ्रॉम क्युमिनची. मग ह्या क्युमिनपासून कमर्शियली आपल्याला फेनॉल कशा प्रकारे तयार करता येतो पहा. तर पहिल्यांदा हे जे क्युमिन आहे या क्युमिनला ऑक्सिजन बरोबर, म्हणजे या क्युमिनमध्ये ऑक्सिजन गॅस जो आहे हे लिक्विड कंपाऊंड आहे, तर ह्या क्युमिनमध्ये ऑक्सिजन गॅस जो आहे तो ऑक्सिजन गॅस सुरुवातीला काय केला जातो, बबल केला जातो, पास केला जातो इन प्रेझेन्स ऑफ एअर ऑक्सिडेशन अँड कोबाल्ट नॅप्थलेट. 423 केल्विन एवढ्या टेम्परेचरला कोबाल्ट नॅप्थलेट हा कॅटलिस्ट वापरून एअर ऑक्सिडेशन केलं जातं या क्युमिनचं. म्हणजेच त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ऑक्सिजन गॅस जो आहे तो ऑक्सिजन गॅस या क्युमिनमध्ये या कोबाल्ट नॅप्थलेट या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये पास केला जातो. मग हा जो ऑक्सिजन गॅस आपण पास करतो आहे क्युमिनमध्ये, तो बरोबर ह्या क्युमिनमधला जो सेंटरचा कार्बन आहे, सेंटरचा कार्बन ॲटम, ठीक आहे, त्या सेंटरच्या कार्बन ॲटमच्या इथं जाऊन हा ऑक्सिजन गॅस डिफ्यूज होतो, कारण तो गॅस आहे ऑक्सिजन. ठीक आहे. तर तो सेंटरच्या कार्बनच्या तिथं जाऊन डिफ्यूज होतो आणि त्याच्यापासून तुम्हाला एक इंटरमिजिएट मिळतो ज्याला आपण म्हणतो क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. त्याला आपण म्हणतो क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. असा हा बबल केलेला जो ऑक्सिजन गॅस आहे क्युमिनमध्ये, तो सेंटरच्या कार्बनमध्ये डिफ्यूज झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला क्युमिन हायड्रोपरऑक्साईड, 2 ऑक्सिजन असणारं कंपाऊंड ज्याला आपण परऑक्साईड असं म्हणतो, आणि ते क्युमिनमध्ये आपण ऑक्सिजन पास केल्यामुळे तयार झाले म्हणून त्याला क्युमिन हायड्रोपरऑक्साईड असं म्हटलं जातं. तर सुरुवातीला आपल्याला म्हणतो क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. हे जे क्युमिन हायड्रोपरऑक्साईड आहे याला परत डायल्यूट ॲसिड बरोबर, मग डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 असेल, या डायल्यूट ॲसिड बरोबर ज्यावेळी आपण हीट करतो त्यावेळी हा जो परऑक्साईड आहे तो अर्थातच परऑक्साईड अनस्टेबल असतात, हा परऑक्साईड इथून काय होतो, कट होतो किंवा डिफ्यूज होतो आणि त्याच्यापासून आपल्याला करस्पॉन्डिंग जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे त्यातनं डिफ्यूज झालेला जो हा परऑक्साईड आहे त्या परऑक्साईडमधला हायड्रॉक्झिल ग्रुप जो आहे तो डायरेक्ट ह्या बेन्झिन रिंगमध्ये इन्सर्ट करता येतो आणि त्याच्यापासून फेनॉल C6H5OH फेनॉल हे पहिलं मेन प्रॉडक्ट मिळतं. आणि त्याचबरोबर CS3COCS3 कार्बोनिल ग्रुप जो आहे तो कार्बोनिल ग्रुप असणारं एक कंपाऊंड
म्हणजे कीटोन जे आहे ते कीटोन इथं आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतं. म्हणजे इथं काय होतं तर आपल्याला मेन प्रॉडक्ट जे आहे फेनॉल ते फेनॉल तर मिळतेच, पण त्याचबरोबर आपल्याला साईड प्रॉडक्ट किंवा बाय प्रॉडक्ट हे ॲसिटोन किंवा कीटोन जे ते सुद्धा आपल्याला इथं मिळत येतं. म्हणून हे कीटोन सुद्धा एक महत्त्वाचं स्टार्टिंग मटेरियल म्हणून फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. ठीक आहे. तर हे दोन्ही प्रॉडक्ट जे फेनॉल पण आणि हे ॲसिटोन किंवा हा जो कीटोन तयार झाला आहे हे दोन्ही प्रॉडक्ट स्टार्टिंग मटेरियल म्हणून बऱ्यापैकी केमिकल इंडस्ट्रीजमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. म्हणून ही कमर्शियली वापरली जाणारी मेथड आहे. ठीक आहे. फेनॉलच्या प्रिपरेशनची याच्यामध्ये फेनॉल जो तयार होतो तो सुद्धा आपल्याला वापरता येतो आणि त्याच्याबरोबर मिळणारं साईड प्रोडक्ट किंवा बाय प्रोडक्ट जे आहे ॲसिटोन ते ॲसिटोन सुद्धा बऱ्यापैकी परफ्युमरी इंडस्ट्रीजमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये वापरलं जातं. म्हणून ही जी मेथड आहे ती आपल्याला कमर्शियल मेथड असल्याची लक्षात येते. म्हणजे ह्या मेथडचं साईन आपल्याला कमर्शियली काय करता येतं फेनॉलचं प्रिपरेशन करता येतं. ठीक आहे. मग आता ह्या मेथडचं डिस्क्रिप्शन कसं आहे पहा. फ्रॉम क्युमिन कमर्शियल मेथड आहे फेनॉलची. क्युमिन म्हणजे काय तर क्युमिन हे त्याचं कॉमन नेम आहे. त्याचं IUPAC नेम काय तर आयसोप्रोपिल बेन्झिन. ठीक आहे. म्हणजे क्युमिनलाच आयसोप्रोपिल बेन्झिन असं म्हणलं जातं. ॲक्च्युली हे आयसोप्रोपिल बेन्झिन हे त्याचं कॉमन नेम आहे. क्युमिन हे त्याचं IUPAC नेम आहे. त्याच्या नावावरूनच त्याचं कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम त्याचं आहे आयसोप्रोपिल बेन्झिन. ठीक आहे. बेन्झिन रिंगला हा आयसोप्रोपिल ग्रुप जर डायरेक्ट अटॅच केला तर तुम्हाला मिळतो आयसोप्रोपिल. हा झाला आयसोप्रोपिल एक ब्रँचिंग असणारा 3 कार्बनची चेन असणारा अल्किल ग्रुप आयसोप्रोपिल ग्रुप. तो जर डायरेक्ट बेन्झिनला अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला आपण किंवा त्या अरोमॅटिक कंपाऊंडला आपण क्युमिन असं म्हणतो. तर क्युमिन म्हणजेच आयसोप्रोपिल बेन्झिन. ठीक आहे. ऑन बबलिंग ऑक्सिजन इन प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅलेट म्हणजे क्युमिनमध्ये किंवा आयसोप्रोपिल बेन्झिनमध्ये ऑक्सिजन गॅस ज्यावेळी बबल केला जातो इन प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅलेट ॲट 423 केल्विन टेम्परेचर 423 केल्विन एवढ्या टेम्परेचरला या क्युमिनमध्ये ज्यावेळी कोबाल्ट नॅफ्थॅलेट हा कॅटलिस्ट वापरून ज्यावेळी त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस बबल केला जातो तर इट गिव्ज क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर त्याच्यापासून सुरुवातीला आपल्याला मिळतं क्युमिन हायड्रोपरऑक्साईड विच ऑन डिकम्पोजिंग विथ डायल्यूट ॲसिड गिव्ज फेनॉल. मग हे जे क्युमिन हायड्रोपरऑक्साईड झालेलं आहे ते हायड्रोपरऑक्साईड आहे. हायड्रोपरऑक्साईड्स हे अनस्टेबल असतात. ते इझिली काय होतात जरा जरी हीट मिळाली तरी डिकम्पोज होतात. मग हे तयार झालेलं क्युमिन हायड्रोपरऑक्साईड जे आहे ते डिकम्पोज होतं इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिडच्या प्रेझन्समध्ये ते डिकम्पोज होतं आणि त्याच्यापासून आपल्याला फेनॉल मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे या क्युमिनपासूनच्या फेनॉलच्या प्रिपरेशनचं हे झालं डिस्क्रिप्शन. आता तीच रिॲक्शन खाली इथे आपण घेतलेली आहे पहा. तर रिॲक्शनमध्ये आपण काय पाहतोय बघा इथं हे क्युमिन आहे. क्युमिन म्हणजे काय तर बेन्झिन रिंगला आयसोप्रोपिल ग्रुप अटॅच असणारं कंपाऊंड. ही बेन्झिन आहे C6H5 त्याला हा आयसोप्रोपिल ग्रुप जो आहे तो आयसोप्रोपिल ग्रुप इथे अटॅच आहे. म्हणजे CH3CH हा ब्रँचिंग असणारा तो डायरेक्ट आपण इथं बेन्झिन रिंगला अटॅच केला म्हणून हा झाला C6H5 CH3 क्युमिन. ठीक आहे. या क्युमिनचं एअर ऑक्सिडेशन करा म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस पास केला इन प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅलेट ॲट 423 केल्विन 423 केल्विन एवढ्या टेम्परेचरला कोबाल्ट नॅफ्थॅलेट हा कॅटलिस्ट वापरून त्याचं जर एअर ऑक्सिडेशन केलं म्हणजे त्याच्यामध्ये क्युमिनमध्ये ऑक्सिजन पास केला तर मग अशा म्हणलं तसं हा ऑक्सिजन या क्युमिनमध्ये डिफ्यूज होतं कारण तो गॅस आहे. ठीक आहे. हा कुठं डिफ्यूज होईल तर बरोबर इथं या क्युमिनमधला जो सेंटरचा हा कार्बन आहे या बाजूला मिथिल ग्रुप आहे या बाजूला मिथिल ग्रुप आहे आणि इकडं फिनिल ग्रुप आहे. ठीक आहे. मग हा जो सेंटरचा कार्बन आहे हा या सेंटरच्या कार्बनमध्ये हा ऑक्सिजन गॅस जो आपण एअर ऑक्सिडेशन करून पास करतोय तो डिफ्यूज होतो बरोबर इथं आणि तुम्हाला मिळते C6H5 CH3OOH हा जो ऑक्सिजन आहे तो बरोबर इथं सेंटरला आपण डिफ्यूज केला तर इथं हा ऑक्सिजन जो आहे तो परऑक्साईड तयार करतो. परऑक्साईड म्हणजे 2 ऑक्सिजन असणारं कंपाऊंड. ठीक आहे. असा हा ऑक्सिजन बरोबर इथं CH जो सेंटरचा कार्बन आहे त्या CH बॉन्डची इथं ऑक्सिजन पास होतो आणि तुम्हाला मिळतो C6H5 CH3COOH असा क्युमिन हायड्रोपरऑक्साईड म्हणजे इथे परऑक्साईड लिंकेज ही तयार झाली बघा OH ओके. आणि हे कोणापासून तर क्युमिनचं परऑक्साईड आहे म्हणून हे क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. इथं हायड्रोजन पण आहे आणि ते परऑक्साईड आहे म्हणून क्युमिन हायड्रोपरऑक्साईड
जे इंटरमिजिएट मिळतं त्याचं नाव आहे क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. ठीक आहे. परत ह्या क्युमिन हायड्रोपरऑक्साईडला डायल्यूट ॲसिड बरोबर, मग डायल्यूट HCl असेल किंवा डायल्यूट H2SO4 असेल. ठीक आहे. मग डायल्यूट ॲसिड बरोबर जर समजा हीट केला, याच क्युमिन हायड्रोपरऑक्साईडला किंवा इंटरमिजिएटला डायल्यूट ॲसिड बरोबर जर हीट केलं, तर हे परऑक्साईड आहे, हे हायली अनस्टेबल असतं. त्याला हीट केल्यानंतर डायरेक्ट हा इथून जो आहे परऑक्साईड लिंकेज ब्रेक होते, त्यातली ऑक्सिजन लिंकेज इथून कट होईल, हा इथून कट होईल. ॲक्च्युली हा इथून कट होतो आणि नंतर हा इथून कट होतो. ठीक आहे. तर हा इथून कट झाला परऑक्साईड लिंकेज O-O, इथून हा कट झाला, त्यातनं जो हायड्रोक्सिल ग्रुप बाहेर पडतोय तो, आणि त्याच्यानंतर आपण त्याला हीट करतोय. तो हीट केल्यानंतर तो इथून कट होतो, सिमेंट्री मेंटेन होण्यासाठी इथून कट होतो. बेन्झिन रिंग आणि हा कार्बन जो आहे तिथून हा बाहेर पडलेला हायड्रोक्सिल ग्रुप जो आहे तो डायरेक्ट ह्या बेन्झिन रिंगमध्ये काय होतो, फ्यूज होतो, अटॅच होतो. बेन्झिन रिंगमध्ये हा डायरेक्ट डिफ्यूज होतो किंवा अटॅच होतो आणि त्यापासून तुम्हाला सुरुवातीला मिळतं C6H5OH फेनॉल. सुरुवातीला मिळतो तुम्हाला हा फेनॉल. त्याच्यानंतर हा बाहेर पडलेला जो ग्रुप आहे इथला CH3C, हा इथून कट झालेला आणि हा इथून कट झालेला, आणि हा ऑक्सिजन जो आहे ना इथला, हा इथून हायड्रोक्सिल ग्रुप जो सेपरेट झाला आहे. मग इथं कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डच्या ऐवजी इथं कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड येतो आणि तुम्हाला म्हणतो CH3C डबल बॉन्ड OCH3. हा कार्बोनिल ग्रुप इथं तयार होतो आणि त्याच्यापासून हे दुसरं साईड प्रॉडक्ट किंवा बाय प्रॉडक्ट मिळतं आपल्याला ॲसिटोन, ज्याचं नाव आहे ॲसिटोन. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या क्युमिनपासून कमर्शियली आपल्याला फेनॉल जे आहे ते फेनॉल तयार करता येतं. या मेथडचा बेनिफिट काय, तर मग असे म्हणलं तसं याच्यातलं जे साईड प्रॉडक्ट आहे किंवा बाय प्रॉडक्ट आहे ॲसिटोन, हे सुद्धा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज बरोबर आणि त्याचबरोबर जे परफ्युमरी इंडस्ट्रीज आहेत त्या परफ्युमरी इंडस्ट्रीजमध्ये हे स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरलं जाणारं कंपाऊंड आहे. म्हणजे इथं आपल्याला फेनॉलसुद्धा मिळतेच आणि त्याचबरोबर दुसरं जे बाय प्रॉडक्ट मिळतं ॲसिटोन किंवा कीटोन, ते सुद्धा इंडस्ट्रीयल पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचं किंवा इम्पॉर्टंट असं स्टार्टिंग मटेरियल आहे. ठीक आहे. म्हणून ही कमर्शियल मेथड जी आहे ते कमर्शियल मेथड म्हणून ओळखली जाते. याच्यातलं मेन प्रॉडक्ट हे सुद्धा महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर साईड प्रॉडक्ट मिळणं ते सुद्धा यातलं इम्पॉर्टंट आहे किंवा महत्त्वाचं आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढची जी मेथड आहे, पुढच्या मेथडमध्ये आणखीन एका वेगळ्या स्टार्टिंग मटेरियलच्या साईन आपल्याला ह्या फेनॉलचं प्रिपरेशन जे आहे ते फेनॉलचं प्रिपरेशन करता येईल. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करतोय, तर फेनॉलच्या प्रिपरेशनसाठी आपण बेन्झिन सल्फोनिक ॲसिड जे आहे ते बेन्झिन सल्फोनिक ॲसिड हे स्टार्टिंग मटेरियल इथं वापरतोय. ठीक आहे. म्हणून या मेथडचं नाव आहे थर्ड मेथड फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. ठीक आहे. बेन्झिन सल्फोनिक ॲसिडपासून फेनॉलचं प्रिपरेशन. मग ह्या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडपासून फेनॉलचं प्रिपरेशन करायचं असेल तर ते कशा प्रकारे केलं जातं, तर याच्यामध्ये सुरुवातीला बेन्झिन सल्फोनिक ॲसिडला कॉस्टिक सोडा किंवा अल्कली बरोबर सुरुवातीला कंबाईन केलं जातं आणि त्याच्यापासून सोडियम बेन्झिन सल्फोनेट जे आहे ते सोडियम बेन्झिन सल्फोनेट तयार केलं जातं. पुन्हा या सोडियम बेन्झिन सल्फोनेटला आणखीन एकदा या अल्कली बरोबर किंवा कॉस्टिक सोडाबरोबर कंबाईन केलं जातं किंवा त्याचं फ्युजन केलं जातं आणि हाय टेम्परेचरला, आणि त्याच्यापासून तुम्हाला त्याचं साल्ट जे आहे ते साल्ट मिळतं, विच इज कॉल्ड एज सोडियम फेनॉक्साईड. जे सुरुवातीला आपण डॉस प्रोसेसमध्ये बघितलं होतं ते क्लोरोबेन्झिनला आपण कॉस्टिक सोडाबरोबर कंबाईन केल्यानंतर त्याच्यापासून त्याचं साल्ट मिळालं सोडियम फेनॉक्साईड. तसंच इथं सुद्धा या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडला कॉस्टिक सोडाबरोबर आपण कंबाईन करतो जोपर्यंत त्याच्यापासून सोडियम फेनॉक्साईड हे साल्ट मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे. मग सुरुवातीला या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडला अल्कलीबरोबर फ्यूज करा आणि त्याच्यापासून सोडियम फेनॉक्साईड हे साल्ट तयार करा. याच साल्टचा परत डायल्यूट ॲसिड बरोबर, ठीक आहे, डायल्यूट ॲसिड मग HCl असेल किंवा H2SO बरोबर कंबाईन केलं तर त्याच्यापासून आपल्याला प्रोटोनेशन करता येतं त्या साल्टचं आणि फायनली त्याच्यापासून फेनॉल जो आहे तो फेनॉल आपल्याला मिळवता येतो किंवा रिगेन करता येतो. ठीक आहे. जसं आपण डॉस प्रोसेसमध्ये बघितलं होतं तसं जे साल्ट तयार झालेलं आहे किंवा सोडियम फेनॉक्साईड तयार झालेलं आहे त्याचं परत डायल्यूट ॲसिड बरोबर आपण प्रोटोनेशन करतो आणि फायनली त्याच्यापासून फेनॉल जे आहे ते फेनॉल मिळवतो. तर तीच स्टेप इथं आपल्याला करता येते. फक्त इथं काय करतोय आपण क्लोरोबेन्झिनच्या ऐवजी बेन्झिन सल्फोनिक ॲसिड हे स्टार्टिंग मटेरियल इथं वापरतोय. प्रोसेस सेम आहे, मेथड सेम आहे. सुरुवातीला त्या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडपासून सोडियम फेनॉक्साईड हे साल्ट तयार करा, परत त्या साल्टचं
डायल्यूट ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये प्रोटोनेशन करून फायनली त्याच्यापासून फेनॉल जे आहे ते फेनॉल तयार करा. ओके, तर तीच प्रोसेस आहे. आता याचं डिस्क्रिप्शन कसं आहे बघा ह्या मेथडचं. ऑन न्यूट्रलायझेशन विथ NaOH इट गिव्ज सोडियम बेन्झिन सल्फोनेट. ऑन म्हणजे कोण, तर हा बेन्झिन सल्फोनिक ॲसिड ऑन न्यूट्रलायझेशन विथ NaOH म्हणजे या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडला ज्यावेळी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा कॉस्टिक सोडाबरोबर ज्यावेळी तुम्ही न्यूट्रलाइज करता त्यावेळी सुरुवातीला त्याच्यापासून तुम्हाला मिळतं सोडियम बेन्झिन सल्फोनेट विच ऑन फ्युजन विथ सॉलिड NaOH. हे जे सोडियम बेन्झिन सल्फोनेट आहे त्याचं जर सॉलिड NaOH बरोबर फ्युजन केलं ॲट 573 केल्विन टेम्परेचर, हायर टेम्परेचरला या सोडियम बेन्झिन सल्फोनेटचं जर फ्युजन केलं कॉस्टिक सोडाबरोबर किंवा NaOH बरोबर तर त्याच्यापासून आपल्याला सोडियम फेनॉक्साईड मिळतं. गिव्ज सोडियम फेनॉक्साईड विच ऑन ट्रीटमेंट विथ डायल्यूट ॲसिड फायनली गिव्ज फेनॉल. आणि ते जे सोडियम फेनॉक्साईड आहे त्या सोडियम फेनॉक्साईडला डायल्यूट ॲसिड बरोबर ट्रीट केलं की त्याच्यापासून फायनली आपल्याला काय मिळतं, फेनॉल मिळतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडचं सुरुवातीला NaOH बरोबर न्यूट्रलायझेशन करा, तुम्हाला मिळेल सोडियम बेन्झिन सल्फोनेट. या सोडियम बेन्झिन सल्फोनेटला सॉलिड NaOH बरोबर किंवा कॉस्टिक सोडाबरोबर हाय टेम्परेचरला फ्यूज करा, तुम्हाला मिळेल सोडियम फेनॉक्साईड. या सोडियम फेनॉक्साईडला परत डायल्यूट ॲसिड बरोबर कंबाईन केलं तर त्याच्यापासून फायनली तुम्हाला मिळेल फेनॉल. ठीक आहे, तर असं इथं 3 स्टेपमध्ये या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडपासून आपल्याला फेनॉल जे आहे ते फेनॉल तयार करता येतं. ठीक आहे, आता त्याची रिॲक्शन बघा खाली. इथं हे आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड, हे आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड C6H5SO3H. C6H5SO3H हे कसं मिळतं, तर ह्या बेन्झिनचं सल्फोनेशन केल्यानंतर मिळणार हे प्रॉडक्ट आहे. बेन्झिनला H2SO4 बरोबर सल्फ्युरिक ॲसिड बरोबर जर सल्फोनेशन प्रोसेससाठी वापरलं तर तुम्हाला मिळतं बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. म्हणजे त्या H2SO4 मधला सल्फोनिलिक ग्रुप जो आहे तो सल्फोनिलिक ग्रुप इथं बेन्झिनमधल्या हायड्रोजनला रिप्लेस करतो इथल्या आणि तुम्हाला मिळतो C6H5SO3H बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. ठीक आहे, मग हे ॲसिड आहे. ठीक आहे, या ॲसिडला कॉमन अल्कली बरोबर NaOH किंवा KOH बरोबर कंबाईन केलं तर त्याचं न्यूट्रलायझेशन आपल्याला करता येतं. म्हणून आपण ह्या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडला पहिल्यांदा कॉमन अल्कली बरोबर कंबाईन करतो NaOH बरोबर. ठीक आहे, आणि त्याचं न्यूट्रलायझेशन करतो. मग सुरुवातीला इथं काय केलं आहे, या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडला अल्कली बरोबर कंबाईन केले बघा. हे सुद्धा ॲक्वेस मिडियममधले, हे सुद्धा ॲक्वेस मिडियममधलं आहे. ठीक आहे, मग इथं ॲसिड आणि बेस कंबाईन करतोय म्हणजे न्यूट्रलायझेशन करतोय आणि न्यूट्रलायझेशन करून त्याच्यापासून काय मिळते बघा. इथं या बेन्झिन सल्फोनिक ॲसिडमध्ये NaOH जर टाकलं तर या अल्कलीमधला हा Na+ सोडियम जो आहे तो सोडियम या हायड्रोजनची जागा घेईल आणि तुम्हाला मिळेल C6H5SO3Na प्लस काय, हा बाहेर पडलेला हायड्रोजन आणि हा OH असा H2 बाय प्रॉडक्ट मिळेल. असं सुरुवातीला तर मिळेल. न्यूट्रलायझेशन केल्यानंतर मिळेल सोडियम बेन्झिन सल्फोनेट. हे सोडियम आहे आणि हे बेन्झिन सल्फोनेट आहे. ठीक आहे, मग असं सोडियम बेन्झिन सल्फोनेट मिळते सुरुवातीला. त्याच्यानंतर याच सोडियम बेन्झिन सल्फोनेटला परत सॉलिड NaOH बरोबर नेक्स्ट स्टेपला आपण काय करतोय, तर सॉलिड NaOH बरोबर आपण फ्यूज करतोय हाय टेम्परेचरला. हाय टेम्परेचर म्हणजे किती आहे, तर 573 केल्विन एवढ्या टेम्परेचरला हे तयार झालेलं जे पहिल्या स्टेपमधलं प्रॉडक्ट आहे सोडियम बेन्झिन सल्फोनेट. या सोडियम बेन्झिन सल्फोनेटला या कॉस्टिक सोडाबरोबर, ठीक आहे, कॉस्टिक सोडाबरोबर 573 केल्विन एवढ्या टेम्परेचरला सॉलिड NaOH बरोबर आपण फ्यूज करतोय. त्यावेळी काय होतं, तर डायरेक्ट हा इथून जो आहे तो इथून कट होतो. SO3Na जो आहे इथून हा कट होतो हाय टेम्परेचरला. सुरुवातीला हा इथून कट होतो. या 2 NaOH पैकी एक NaOH जो आहे सोडियम हायड्रॉक्साईड जे आहेत हे 2 त्यातला एक NaOH, त्या एका NaOH मधला NaO जो आहे NaO म्हणजे एक हायड्रॉक्सिल ग्रुप आणि हा सोडियम जो आहे तर तो सेपरेट न होता त्यातला NaO हा सोडियम आणि ऑक्सिजन हा जो कंबाईन होतो तो डायरेक्ट इथं याची जागा घेतो. हा इथून कट झाला की याची जागा घेऊन तुम्हाला मिळतो C6H5O-Na+. आता बाहेर काय राहते बघा, दोन्हीपैकी एका NaOHचा हा NaO गेला. ठीक आहे, तर मग राहते काय, 2 आहेत ते
मग Na2 बाहेर पडलेला एक जो बाहेर पडला आहे तो इथला हा Na आणि दुसऱ्याचा Na असा Na2, त्याच्यानंतर हा SO3 आणि त्याच्यानंतर हा OH आणि इथला एक H असा H2O असा Na2SO3 प्लस H2O हे इथं बाय प्रॉडक्ट तयार होतात. ठीक आहे. मग हे सोडियम फेनॉक्साईड जे साल्ट तयार झालेलं आहे फ्युजनचं किंवा सेकंड स्टेपमध्ये जे आपण फ्युजन करतो आहे कॉस्टिक सोडा बरोबरचं, तर त्याचं मेन प्रॉडक्ट आहे सोडियम फेनॉक्साईड किंवा साल्ट, या बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासूनचं साल्ट. ठीक आहे. तर त्या साल्टचं परत काय करतो आपण प्रोटोनेशन करतो आहे खाली. नेक्स्ट स्टेपला बघा इथं खाली सोडियम फेनॉक्साईड घेतलं आहे. या सोडियम फेनॉक्साईडचं परत डायल्यूट ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये डायल्यूट ॲसिड मग HCl असेल किंवा H2SO4 किंवा HNO3 कुठलंही वापरू शकता तुम्ही. इथं आपण H2SO4 वापरलेला आहे. ठीक आहे. तर इथं याचं जर प्रोटोनेशन केलं तर ह्या H2SO4 जो इथं डायल्यूट ॲसिड आपण वापरतोय तो त्याला इथून ब्रेक करेल या साल्टला सोडियम फेनॉक्साईडला C6H5O- Na+ याला इथून ब्रेक करेल. ह्या दोनपैकी एक हायड्रोजन इथं त्याची जागा घेईल. हा सोडियम इथला जाईल, त्याची जागा इथला हायड्रोजन घेईल आणि तुम्हाला मिळेल C6H5OH. ठीक आहे. C6H5OH आणि त्याच्यानंतर बाहेर काय हा बाहेर पडणारे जे Na+ आहेत ते Na+ इथे याची जागा घेतील हायड्रोजनची आणि तुम्हाला मिळेल Na2SO4. इथं ॲक्च्युली टॉईस पाहिजे, इथं H2SO4 आहे म्हटल्यानंतर इथं 2 जर असले 2 टॉईस तर इथं बरोबर हे मेंटेन होत आहे. टॉईस जर घेतले तर इथले 2 Na+ त्याची जागा हे 2 हायड्रोजन घेतात. इथं तुम्हाला मिळेल टॉईस C6H5OH फेनॉल. त्याच्यानंतर हे 2 बाहेर पडलेले Na2 आणि हे SO4 असे Na2SO4 इथं बाय प्रॉडक्ट मिळते. म्हणजे थोडक्यात प्रोटोनेशनचंच काम इथं डायल्यूट ॲसिड करतो आणि अशा प्रकारे तुम्हाला फायनली या बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून फेनॉल जो आहे तो फेनॉल तयार करता येतो. आता ह्या मेथडचा ड्रॉबॅक काय आहे, जर ही मेथड नीट बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की इथं 3 स्टेप आहेत. ही रिॲक्शन जी आहे बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून फेनॉल तयार करण्याची, इट इज अ मल्टिपल स्टेप रिॲक्शन. मल्टिपल म्हणजे काय, इथं 3 स्टेप होतात. सुरुवातीला त्याच्यापासून काय करा, सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार करा बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून. परत त्या बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार झालं की नेक्स्ट स्टेपमध्ये त्याचं साल्ट तयार करा, म्हणजे सोडियम फेनॉक्साईड जे आहे ते सोडियम फेनॉक्साईड तयार करा. परत ते सोडियम फेनॉक्साईडचं प्रोटोनेशन करून फायनली त्याच्यापासून आपल्याला फेनॉल मिळतं. मग इथं या मेथडचा ड्रॉबॅक काय, तर इथं मल्टिपल स्टेपमध्ये किंवा 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन होते. पहिल्या स्टेपमध्ये सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार करा, दुसऱ्या स्टेपला सोडियम फेनॉक्साईड किंवा साल्ट तयार करा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये त्या साल्टचं प्रोटोनेशन करून मग फायनली त्याच्यापासून फेनॉल मिळते. मग ह्या मेथडचा ड्रॉबॅक हाच आहे की ही मल्टिपल स्टेपमधली रिॲक्शन असल्यामुळे टाईम कन्झ्युमिंग आहे. याच्यामध्ये जास्त वेळ लागतो फेनॉल तयार करण्यासाठी. ठीक आहे. सर्वसाधारणतः 12 ते 14 तासांचा वेळ ह्या मेथडच्या साहाय्याने लागतो. मग मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये एवढा वेळ लागणं हे थोडंसं टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळं किंवा ही मेथड टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळं ते मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा लार्ज स्केलमध्ये जर फेनॉल तयार करायचं असेल तर इथं आपण वापरू शकत नाही, कारण तेवढा वेळ जात असेल 12 आणि 14 तासाचा इथंपर्यंत, तर कमर्शियल प्रोडक्शन करणं व्यर्थ आहे. मग वेळ पण जातो तिथं आणि पैसा पण जातो. त्याच्यामुळं ही मेथड जी आहे ती कमर्शियल बेन्झीन किंवा फेनॉलच्या प्रिपरेशनसाठी वापरली जात नाही. हां, लॅबोरेटरी स्केलवरती जर समजा तुम्हाला छोट्या 11th आवरला जर समजा तुमच्याकडे काहीच नसेल आणि फेनॉलचं प्रिपरेशन करायचं असेल तर मात्र तुम्हाला या मेथडला प्रेफर करावं लागतं किंवा ही मेथड प्रेफर केली जाते. ठीक आहे. सो कमर्शियली व्हाय इट इज नॉट युज्ड, तर मगाशी म्हटलं तसं मल्टी स्टेपमधली ही रिॲक्शन आहे, त्याच्यामुळं टाईम कन्झ्युमिंग आहे, जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे ही मेथड फेनॉलच्या प्रिपरेशनसाठी कमर्शियली वापरली जात नाही, रादर दॅन लॅबोरेटरी मेथड. म्हणून ही लॅबोरेटरी स्केलवरती वापरली जाणारी मेथड आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अशी एखादी मेथड आहे का की ज्या मेथडच्या साहाय्याने तुम्हाला कमर्शियली नाही, कमी प्रमाणामध्ये किंवा स्मॉल स्केलवरती फेनॉलचं प्रिपरेशन करत आहे आणि ते पण लॅबोरेटरीमध्ये. ठीक आहे. परंतु ती टाईम कन्झ्युमिंग नसावी. आत्ताची जी आपण मेथड बघितली फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासूनची, तर ही मेथड जी आहे ती लॅबोरेटरी मेथड आहे, परंतु इथंसुद्धा लॅबोरेटरी स्केलमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये जरी करायची म्हटली तर किमान 4 ते 6 तास या मेथडला लागतात. ठीक आहे. मग
एवढा वेळ जर समजा तुमच्याकडे नसेल आणि आणखीन एखादी अल्टरनेटिव्ह मेथड तुम्हाला हवी असेल की ज्या मेथडमध्ये तुम्हाला कमी टाईम पिरियडमध्ये किंवा कमी स्पॅनमध्ये फेनॉलचं प्रिपरेशन करायचं असेल स्मॉल स्केलमध्ये, तर त्यासाठी कुठली मेथड आहे का? तर त्यासाठी एक दुसरी मेथड जी आहे ती डेव्हलप गेलेली आहे, तिला डायझोटायझेशन मेथड असं म्हणलं जातं, विच इज कॉल्ड एज डायझोटायझेशन. त्याच्यामध्ये ॲनिलीन जे आहे अरोमॅटिक अमाइन, त्या ॲनिलीनला स्टार्टिंग मटेरियल इथं वापरलं जातं. हे पहा, हे ॲनिलीन आहे. ॲनिलीन म्हणजे काय किंवा अरोमॅटिक अमाइन म्हणजे काय, तर याच्यामध्ये अमाइन ग्रुप असतो NH2 ग्रुप आणि तो अरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, म्हणजे हे अरोमॅटिक अमाइन आहे. ठीक आहे. इथं या अरोमॅटिक अमाइनपासून म्हणजेच ॲनिलीनपासून आपल्याला लॅबोरेटरी स्केलमध्ये किंवा लॅबोरेटरी मेथडचं साइन काय करता येतं, हे तयार करता येतं फेनॉल. ठीक आहे. मग इथं आपण काय करतो, ॲनिलीनपासून जर तुम्हाला हे फेनॉल तयार करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय किंवा तुम्हाला काय करावं लागतं, तर ह्याचं या मेथडमध्ये नेमकं काय केलं जातं बघा. तर इथं मग असं म्हटलं तसं इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायझोटायझेशन मेथड. याला डायझोटायझेशन मेथड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, तर इथं आपण ॲनिलीन जे त्या ॲनिलीनचं डायझोटायझेशन करतो. डायझोटायझेशन करतो म्हणजे काय, तर ह्या ॲनिलीनला आपण नायट्रस ॲसिड, या नायट्रस ॲसिडबरोबर लो टेम्परेचरला काय करतो, कंबाईन करतो. म्हणजे वेळी ॲनिलीनला नायट्रस ॲसिडबरोबर NaNO2 आणि HCl, नायट्रस ॲसिड आपल्याला मिळतं कशातून, तर NaNO2 आणि HCl याच्या मिक्सचरपासून मिळतं. ठीक आहे. मग हे NaNO2 HCl जे या NaNO2 HClच्या मिक्सचरला डायझोटायझेशन मिक्सचर असं म्हटलं जातं. NaNO2 HClच्या मिक्सचरला डायझोटायझेशन मिक्सचर असं म्हटलं जातं. म्हणजे हे इथं बघा, या बाणावरती जे दिसते की नाही NaNO2 HCl, तर ह्याला डायझोटायझेशन मिक्सचर असं म्हटलं जातं की जे 273 to 278 केल्विन म्हणजे 0 ते 5 डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाला आपल्याला तयार करावं लागतं. NaNO2 आणि HCl यांचं मिक्सचर 0 ते 5 डिग्री सेल्सिअस किंवा 273 ते 278 केल्विन एवढ्या टेम्परेचरला जर समजा तुम्ही तयार केलं तर त्याला डायझोटायझेशन मिक्सचर असं म्हणलं जातं. आणि याच्याबरोबर ज्या कंपाऊंडला मिक्स केलं जातं किंवा ह्याला ज्यावेळी केमिकल रिॲक्शनसाठी वापरलं जातं तर त्यावेळी त्याला डायझोटायझेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. त्या प्रोसेसला डायझोटायझेशन असं म्हटलं जातं. मग इथं ॲनिलीनचं जर डायझोटायझेशन केलं म्हणजेच ॲनिलीनला जर NaNO2 आणि HCl याच्याबरोबर कंबाईन केलं किंवा डायझोटायझेशन मिक्सचरबरोबर कंबाईन केलं तर सुरुवातीला त्याच्यापासून तुम्हाला मिळतो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, एक साल्ट मिळतं तुम्हाला मिळतो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड किंवा डायझोटायझेशन साल्ट, याला डायझोटायझेशन साल्टसुद्धा म्हटलं जातं. त्या साल्टचं फर्दर जर हायड्रोलिसिस केलं तर त्याच्यापासून तुम्हाला फेनॉल जो आहे तो फेनॉल तयार करता येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या डायझोटायझेशन प्रोसेसमध्ये आपण ॲनिलीन, या ॲनिलीनचं डायझोटायझेशन करतो आणि त्याच्यापासून डायझोनियम साल्ट किंवा बेन्झिन डायझोनियम क्लोराईड हे इंटरमिजिएट तयार करतो. या बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचं जर पुन्हा हायड्रोलिसिस केलं तर त्याच्यापासून आपल्याला फेनॉल जे आहे ते फेनॉल तयार करता येतं. ठीक आहे. मग या मेथडचं डिस्क्रिप्शन कसं आहे पहा. ठीक आहे. ॲनिलीनपासून जर तुम्हाला काय करायचं असेल, फेनॉल तयार करायचं असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे बघा. फ्रॉम ॲनिलीनपासून फेनॉल कसं तयार करायचं बघा. ॲनिलीन व्हेन ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड HNO2 ॲट लो टेम्परेचर गिव्ज बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. ज्यावेळी ॲनिलीनला नायट्रस ॲसिडबरोबर लो टेम्परेचरला ट्रीट केलं जातं त्यावेळी त्याच्यापासून सुरुवातीला मिळतं बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, विच ऑन फर्दर हायड्रोलिसिस, हे जे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आहे त्याचं फर्दर जर हायड्रोलिसिस केलं तर त्याच्यापासून आपल्याला मिळतं फेनॉल, गिव्ज फेनॉल. ठीक आहे. मग हीच डिस्क्रिप्शन इन शॉर्टमध्ये आपण इथं लिहिलेलं आहे. ॲनिलीनचं जर डायझोटायझेशन केलं किंवा ॲनिलीनला जर HNO2 बरोबर नायट्रस ॲसिड बरोबर लो टेम्परेचरला कंबाईन केलं तर त्यापासून बेन्झिन डायझोनियम क्लोराईड मिळतं, विच ऑन फर्दर हायड्रोलिसिस गिव्ज फेनॉल. ठीक आहे. मग त्याचं रिॲक्शन बघा इथं, रिॲक्शन. ठीक आहे. रिॲक्शनमध्ये आपण सुरुवातीला घेतलं हे अरोमॅटिक अमाइन ॲनिलीन C6H5NH2 ॲनिलीन. ठीक आहे. या ॲनिलीनचं काय करा, डायझोटायझेशन करा. डायझोटायझेशन म्हणजे डायझोटायझेशन मिक्सचर बरोबर कंबाईन करा. म्हणजे NaNO2 आणि HCl बरोबर या
ॲनिलीनला 0 to 5 डिग्री सेल्सिअसला किंवा 273 ते 278 केल्विन टेम्परेचरला हीट करा ॲनिलीनला. काय होतं आहे, या ॲनिलीनला जर NaNO2 आणि HCl बरोबर 0 to 5 डिग्री सेल्सिअसला हीट केलं किंवा कंबाईन केलं तर यातनं नायट्रस ॲसिड जो आहे तो नायट्रस ॲसिड तयार होतो. हा NaNO2 HCl जे याच्यातून हा इथला HCl मधला हायड्रोजन आणि हा NaNO2 मधला NO2 हे दोघं कंबाईन होतात आणि त्याच्यापासून HNO2 जो आहे नायट्रस ॲसिड तयार होतात आणि हा Na+Cl- त्या मिक्सचरमध्ये लिक्विड स्थितीमध्ये राहतात आयनिक फॉर्ममध्ये. यातनं तयार काय होतं NaNO2 आणि HCl मधनं, तर हा NO2 आणि इथला हायड्रोजन तो कंबाईन होतो आणि त्यापासून HNO2 तयार होतो. हा HNO2 ॲनिलीन बरोबर रिॲक्ट होतो. ठीक आहे, हे मिक्सचर जे आपण सुरुवातीला वापरले यातून तयार होतो हा HNO2. ठीक आहे, हा नायट्रस ॲसिड, हे नायट्रस ॲसिड ज्यावेळी आपण ॲनिलीन बरोबर लो टेम्परेचरला, बघा टेम्परेचर आपण इथे चेंज करत नाही, 0 to 5 डिग्री सेल्सिअसला किंवा 273 ते 278 केल्विन टेम्परेचरला आपण नायट्रस ॲसिड ज्यावेळी ह्या ॲनिलीन बरोबर कंबाईन करतो त्यावेळी काय होतं पहा, इथं हा NaNO2 जो आहे तो इथं डायरेक्ट इथं कंबाईन होतो याच्याबरोबर आणि इथं हा H2 यातला तो बाहेर पडतो आणि इथं तुम्हाला मिळतो C6H5. ही बेन्झीन रिंग आहे त्याचीच ही C6H5 N ट्रिपल बॉन्ड N. इथं N2 जो आहे तिथं हा इथला नायट्रस ॲसिडमधला NO2 ग्रुप जो आहे तो इथं डायरेक्ट ह्या ॲनिलीन ग्रुप बरोबर डिफ्यूज होतो आणि इथं हा नायट्रोजन इथला आणि हा नायट्रो ग्रुपमधला इथला नायट्रोजन असा N ट्रिपल बॉन्ड N असा N2 आणि मगाशी म्हटलं तसं रिॲक्शन मिक्सचरमधले जे आयनिक फॉर्ममधला इथला Na+ आणि हा Cl- आहे की नाही त्यातला Cl- इथं कंबाईन होतं असा C6H5 N ट्रिपल बॉन्ड N Cl- असा N ट्रिपल बॉन्ड N डायॲझो ग्रुप असणार हे कंपाऊंड जे आहे ते डायॲझो ग्रुप असणारं कंपाऊंड तयार होतं. त्याला एका बाजूला इकडे बेन्झीन आहे, दुसऱ्या बाजूला क्लोरीन आहे, म्हणून ह्याला म्हटलं जातं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ठीक आहे, या इंटरमिजिएटचं नाव काय, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. का त्याचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, तर याच्यामध्ये डायॲझो ग्रुप जो आहे तो डायॲझो ग्रुप याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे. डायॲझो ग्रुप म्हणजे कुठला, तर N ट्रिपल बॉन्ड N. हा N2 जो आहे त्या N2 मधला N ट्रिपल बॉन्ड N हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे किंवा हा त्याचं काय आहे फंक्शनल ग्रुप आहे डायॲझो ग्रुप. त्याला इकडे बेन्झीन रिंग आहे, इकडे क्लोरीन आहे, म्हणून याचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड इंटरमिजिएट. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड ज्यावेळी तयार होतो त्यावेळी नंतर या रिॲक्शन सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर काय होतं इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. इथं सुरुवातीला आपण 0 ते 5 डिग्री सेल्सिअस एवढे टेम्परेचर मेंटेन केले पहा NaNO2 HCl बरोबर किंवा HNO2 जो तयार झाला आहे तिथंपर्यंत टेम्परेचर होतं 0 to 5 डिग्री सेल्सिअस. आता ज्यावेळी HNO2 आणि हा ॲनिलीन कंबाईन होतो त्याच्यापासून बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होतो. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड झाला की इथं ॲक्टिवेशन एनर्जी वाढते आणि त्याचं टेम्परेचर रिॲक्शन सिस्टीमचं वाढतं. मग 5पेक्षा जास्त जेवढं टेम्परेचर होतं त्याचं, ठीक आहे, इथं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड ज्यावेळी तयार होतं त्यावेळी त्याचं रिॲक्शनचं टेम्परेचर ज्यावेळी इन्क्रीज होतं त्यावेळी ऑटोमॅटिक इथं पाण्याचं प्रमाण येतं. आपण आईस बाथमध्ये हे मिक्सचर ठेवलेलं असतं तर तिथं पाणी जे ऑलरेडी त्या रिॲक्शन सिस्टीममधलं असतं हे वॉटर जे ते ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचं हायड्रॉलिसिस करतं. म्हणजे काय करतं तर त्याला इथून ब्रेक करतं, या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला इथून ब्रेक करतं आणि या वॉटरमधला हायड्रोक्सिल ग्रुप जो आहे तो त्याच्यामध्ये इन्सर्ट होतो. असा C6H5OH फेनॉल जो आहे तो इथं फेनॉल तयार होतो. त्याच्यानंतर जो इथं वॉटरमधला H+ जो आहे प्रोटॉन, तो प्रोटॉन ह्या Cl बरोबर कंबाईन होतो, HCl म्हणून बाय प्रॉडक्ट होतो आणि हा N2 जो आहे N ट्रिपल बॉन्ड N तो नायट्रोजन गॅस म्हणून N2 गॅस असा नायट्रोजन गॅस म्हणून त्या रिएक्शन सिस्टीममधून एस्केप होतो. केव्हा, ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा. तर अशा प्रकारे या ॲनिलीनपासून डायझोटायझेशन मेथडचं साइन आपल्याला काय करता येतं, या फेनॉलचं लॅबोरेटरीमध्ये कमी वेळेमध्ये प्रिपरेशन करता येतं बाय डायझोटायझेशन प्रोसेस. याला डायझोटायझेशन प्रोसेससुद्धा म्हटलं जातं किंवा बाय डायझोटायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं या मेथडला. मागच्या वर्षी जुन्या सिलेबसमध्ये याच मेथडला फ्रॉम ॲनिलीनपासून ब्रॅकेटमध्ये त्याचं नाव दिलं होतं बाय डायझोटायझेशनसुद्धा त्याला म्हटलं जातं या प्रोसेसला आणि फ्रॉम ॲनिलीन असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही जी रिॲक्शन आहे त्याचा आणखीन एक बेनिफिट आहे
पहिला बेनिफिट काय, तर लॅबोरेटरीमध्ये कमी वेळेमध्ये, मगाशी म्हणलं तसं लॅबोरेटरीमध्ये कमी वेळेमध्ये तुम्हाला ॲनिलीनपासून फेनॉल जे आहे ते फेनॉल तयार करता येतं. हा झाला पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट काय, तर ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमधला हा जो इंटरमिजिएट आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला तुम्हाला डाय इंडस्ट्रीमध्ये जास्त मागणी आहे किंवा हे डाय इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त वापरलं जातं स्टार्टिंग मटेरियल म्हणून. आता तिथं कशासाठी वापरलं जातं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डाईज आहेत, परमनंट किंवा व्हाईट कलरच्या, डार्क इंटेन्स डीप कलरच्या ज्या डाईज आहेत, त्या डाईज तयार करण्यासाठी ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरलं जातं. इथला हा जो क्लोरीन आहे की नाही, हा क्लोरीन तुम्ही रिप्लेस केला आणि त्याच्याऐवजी एखादा कुठला तरी टोनर किंवा डार्क इंटेन्स डीप कलरचं कुठलंही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर फ्यूज केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाईज तयार करता येतात. So this intermediate is also used in dye industry, or this method, diazotization method, is also used in dye industry, but in half proportion. इथपर्यंतच्याच पार्टपर्यंत ही मेथड किंवा टेम्परेचर मेंटेन करून आपल्याला काय पाहिजे, फेनॉल तयार करण्यासाठी आपण इथं टेम्परेचर इन्क्रीज करू देतो, रूम टेम्परेचरपर्यंत त्याला आणतो. रूम टेम्परेचर आलं की ऑटोमॅटिक हे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड डिकम्पोज होतं आणि त्याच्यापासून फेनॉल तयार होतं. पण डाय इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला फेनॉल नको आहे, तुम्हाला फक्त हे इंटरमिजिएट पाहिजे, मग तिथं ते टेम्परेचर मेंटेन करतात. ठीक आहे, डायझोटायझेशन झालं की हे टेम्परेचर मेंटेन करतात 0 to 5 डिग्री सेल्सिअसला, आणि आहे तसा हा इंटरमिजिएट तिथं डाय इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या डायज किंवा व्हरायटीज ऑफ डायज तयार करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, तर हा या मेथडचा दुसरा बेनिफिट आहे. कुठला, तर दिस डायझोटायझेशन प्रोसेस इज युज्ड इन डाय इंडस्ट्री. डाय इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ही वापरली जाते. त्याच्यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला या डाय इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही वेळा एक पॅरलल म्हणून किंवा साईड प्रोडक्ट म्हणून फेनॉलचं प्रिपरेशन जे आहे ते फेनॉलचं प्रिपरेशन कमर्शियली करता येतं. ओके, डाय इंडस्ट्रीजमध्ये जर समजा काही काळ असतं तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करता आलं नाही तिथं, आणि या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला किंवा इंटरमिजिएटला जर डिकम्पोज करावं लागलं तर त्याच्यापासून तुम्हाला हे फेनॉल जे आहे ते फेनॉल मिळवता येतं. तर दॅट्स वाय दिस इज ऑल्सो युज्ड इन डाय इंडस्ट्री. डाय इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ही रिॲक्शन काय केली जाते, वापरली जाते. हा त्याचा अनदर बेनिफिट आहे. तर अशा प्रकारे इथं या फेनॉलचं प्रिपरेशन जे आहे ते फेनॉलचं प्रिपरेशन संपतं आहे. ठीक आहे, पुस्तकामध्ये तुमच्या ह्या एकूण 4 मेथड जे आहेत त्या 4 मेथड दिलेल्या आहेत. चालू वर्षी कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये जो आपला 25% सिलेबस कमी झालेला आहे त्याच्यामध्ये, त्यातली पहिली मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन, जिला डॉज प्रोसेस असं म्हणलं जातं. दुसरी मेथड आहे फ्रॉम क्युमिन, तिला कमर्शियल मेथड म्हणलं जातं. तिसरी मेथड आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड विच इज लॅबोरेटरी मेथड. आणि चौथी फ्रॉम ॲनिलीन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज बाय डायझोटायझेशन प्रोसेस किंवा बाय डायझोटायझेशन विच इज ऑल्सो अ लॅबोरेटरी मेथड. तर ह्या 4च मेथडच्या साहाय्यानं तुम्हाला बेन्झीनचं किंवा फेनॉलचं प्रिपरेशन जे आहे ते फेनॉलचं प्रिपरेशन करता येत आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फेनॉल्स. हे जे अल्कोहोल्स आणि फेनॉल्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा त्यांचे भौतिक गुणधर्म काय आहेत. त्याच्यानंतर पुढचा भाग बघणार आहे आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फेनॉल्स. या अल्कोहोलच्या आणि फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत ते पुढच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.